नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा, या ठिकाणी आज श्रेया परीक्षेचा पेपर झाला. त्यामधील आपण इयत्ता दुसरी मधील सर्व प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परीक्षा या ठिकाणी 1/3/2026 या दिवशी झाली होती. तर पहा, आता या ठिकाणी संभाव्य आन्सर की आहे. यामध्ये जर तुम्हाला एखादं उत्तर चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ओके, चला प्रश्न या ठिकाणी 1 ते 2 हा उतारा वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येतील. मी उतारा तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. पावसाळा आल्यावर काय होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, प्रदेश ताजा तवान होतो. पावसाळ्यात कोणती गोष्ट वातावरणात निर्माण होते? तर याचं उत्तर असणार आहे गारवा आणि आनंदाची लहर. ओके, 3 नंबरचा प्रश्न, पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा. दम खाणे म्हणजे याचा अर्थ विश्रांती घेणे, परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागणे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, देश तसा वेश. त्यानंतर दिलेल्या आकृतीमध्ये एक मन आहे, ती शोधून काढायची आणि त्यातील 5वे अक्षर आपल्याला कोणते ते शोधायचे. तर यामध्ये मन आहे. रात्र थोडी सोंगे फार, तर यामधील 5वे अक्षर सो हे येते. खालील प्रश्नात समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मूषक उंदीर आहे, नग सोने. या ठिकाणी चुकीची जोडी आहे ऑप्शन क्रमांक 2. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 7, यामध्ये मासा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. तर याचं उत्तर असणार आहे मीन मत्स्य. ओके, तर खालील प्रश्नात विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या ठिकाणी खाली आणि मागे ही चुकीची जोडी आहे. सुज्ञ अज्ञ लांब जवळ हर्ष खेळ बरोबर आहेत. मंदे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर मंदे या शब्दाचा विरुद्धार्थी तेजी आहे. खालील प्रश्नात चुकीचा जोड शब्द या ठिकाणी शोधा. तर या ठिकाणी चुकीचा जोड शब्द आहे माठ थाट. त्याचा काय असतो? थाटमाट असतो. तर माकडाचा खेळ करून दाखवणारा कोण आहे असं या ठिकाणी विचारलंय. त्याचं उत्तर असणार आहे 3, मदारी. जसे कबुतराचे घुमणे तसं भुंग्याचा काय असतो? गुंजारव असतो. काय असतो? गुंजारव. ऑप्शन क्रमांक 4. 13 नंबर, समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आहे. तर पहा, पक्ष्यांचा घोळका, वेळूचे बन, वस्तूचा संच, साधूचा जता. पक्षाचा घोळका ही चुकीची या ठिकाणी जोडी असणार आहे. पक्ष्यांचा थवा असतो. तर चुकीची पिल्लूदर्शक शब्दाची जोडी इथं ओळखायची आपल्याला. तर या ठिकाणी वाघ छावा ही चुकीची जोडी असणार आहे. वाघाचा बछडा असतो. तर राष्ट्रीय अभिज्ञान दिन केव्हा असतो? तर 28 फेब्रुवारी हा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यमक न जुळणारा शब्द आपल्याला विचारलेला आहे. तर यमक न जुळणारा शब्द आहे ऑप्शन 2 मध्ये. आपण कशाने पाहतो? तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे 18. तर खालीलपैकी चुकीचे स्पेलिंग कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये चुकीचे स्पेलिंग आहे. प्रश्न क्रमांक 19, या ठिकाणी फाइंड अ रॉंग पेअर ऑफ जेंडर. त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर हॉर्सच्या पिलांना या ठिकाणी काय म्हणतात? तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. गणित सुरू झालेले. खालील लेखनाची बरोबर जोडी ओळखायची आपल्याला. तर बरोबर जोडी या ठिकाणी 391 ऑप्शन 1 मध्येच आपल्याला पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा, प्रश्न क्रमांक 22 सुरू आहे आपला. तर 22 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले? ही संख्या शब्दात लिहायची आपल्याला. तर ही संख्या शब्दात लिहिताना 429 आहेत. 29 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. ओके, त्यानंतर 700, 200, 900 आणि 3 म्हणजेच 903 ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर बरोबर आहे. पुढे 24वा प्रश्न. आता 24व्या प्रश्नामध्ये अंक दिले. तर वापर करून तयार होणे मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या याच अंकापासून होणारी लहानात लहान संख्या यांच्यातील फरक विचारला आहे. तर या ठिकाणी पहा, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या 999 होईल
आणि लहानात लहान 3 अंकी संख्या 100 होईल. नाही ओके, इथं अंक दिले आहेत आपल्याला. 7 4 2 होईल आणि 2 4 7 होईल. ओके, तर यांच्यातला फरक म्हणल्यावर वजाबाकी करायची. 12 मधून 7 गेले 5 राहतील, इथं राहतील 13 मधून 4 गेले 9 राहतील आणि 6 मधून या ठिकाणी 2 गेले 4 राहतील. तर 495 या ठिकाणी उत्तर येईल आपलं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळेल. ओके, तर पुढील प्रश्न आहे, या गटात मूळ संख्या किती आहेत असं विचारले. तर ठिकाणी गट दिलेला आपल्याला. तर पहा मूळ संख्या याच्यातील 1, ओके, त्यानंतर ही 2, ही 3, त्यानंतर ही 4 आणि 5. ऑप्शन क्रमांक 2. या संख्येत चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज विचारली. चढता क्रम लावला तर 1 नंबरला येईल ही संख्या, 2 नंबरला, त्यानंतर ही 3 नंबर आणि ही 4 नंबर. आपल्याला काय विचारलं, पहिली आणि शेवटच्या. पहिली आहे 29 आणि शेवटची संख्या आहे 97. या दोघांची बेरीज विचारली. 9 10 6 1606 1 10 2 12 126. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळते. ओके, चला, कोणत्या संख्येतून 19 वजा केल्यावर 32 उरेल, त्या ठिकाणी या दोघांची काय करायची, बेरीज करायची. त्या बेरीज येईल 51. ओके, 392 पेक्षा 207 ही संख्या कितीने लहान आहे. तर कितीने लहान आहे, तर या दोघांची काय करायची, या ठिकाणी वजाबाकी करायची. उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3. 1 2 3 4 वेळेस या ठिकाणी 7ची बेरीज आहे, म्हणजे 7 गुणिले इथं 4 येईल. तर ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. ओके, राधाने 100 रुपयाची नोट घेऊन दुकानदाराकडून 35 रुपयाची वही आणि 32 रुपयाचा पॅड घेतला. तर 35 आणि 32 दोघांची आधी बेरीज करायची, ती आली 67. तर दुकानदार तिला किती रुपये परत करेल. तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर याचं अगदी बरोबर असणार आहे, कारण खर्च झालाय 67. 100 रुपयामधून 67 वजा केले किती येते, 70. पण आता 10 ते 18 मधील सर्व विषम संख्यांची आपल्याला बेरीज विचारते. काय विचारली, बेरीज. तर पहा या ठिकाणी 11 13 15 17. तर पहा 7 3 10 15 आणि 1606चा हातचा 1 आणि हे 56. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. पहा 9 तारखेला शनिवार आहे, तर मागील शनिवार कितीला आहे, म्हणजे 9 मधून 7 गेले. ऑप्शन क्रमांक 3 येईल याचं उत्तर. चला, पुढील प्रश्नाकडे वळूया. पौष महिना किती दिवसाचा असतो. तर हा प्रश्न या ठिकाणी येईल पहा 30 दिवसाचा. चला, आता पुढं 34. 1 क्विंटल बरोबर 100 किलो. 2 बिंदूतून किती रेषा जातात. आता 2 बिंदू आहेत, त्याच्यातून किती रेषा जातात, तर एकच रेषा जात असते, कारण असे 2 बिंदू असतील, एकच. ओके, तसं आता पुढील गटात न बसणारे पद ओळखायचे. वाघ लांडगा सिंह गाय, याचं उत्तर गाय असणारे, कारण हे मांसाहारी आहेत. इथं पहा 25 49 आणि 81 वर्गसंख्या आहेत, ही वर्गसंख्या नाही आहे. ओके, चला, पुढील प्रश्न आहे. वसंत ग्रीष्म वर्ष हे सिरियलने आलेले या ठिकाणी नाव आहेत, तर इथं ऋतू आहेत, तर इथे हेमंत हे उत्तर बरोबर आहे. चला, पुढील प्रश्नाकडे वळूया. आता प्रश्न क्रमांक 39. पहा 9 12 16 21 27. तर पहा इथं 3 ने वाढले, या ठिकाणी 4 ने, 5 ने, 6 ने आणि 7 ने वाढेल. त्याच्यामध्ये जर 7 मिळवले तर या ठिकाणी त्याचं उत्तर येऊन जाईल 34. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4. पुढील प्रश्न. एक चौरस आकृती मैदानावर एका शिरोबिंदूवर प्रथम एक मुलगा उभा केला. तर पहा या ठिकाणी हा चौरस आहे असं आपण समजू. प्रत्येक बिंदूवर इथं 1, इथं 1, इथं 1 आणि या ठिकाणी 1, असे 4 विद्यार्थी या ठिकाणी उभा केले. पुढे काय सांगितलेलं आहे, नंतर काही मुले अशा प्रकारे उभे केली की प्रत्येक बाजूवर मुलांची संख्या 9 होईल. तर पहा आता ही बाजू आहे, तर इथं ही एक ऑलरेडी आहे आणि हा एक आहे, म्हणजे इथं 9 होण्यासाठी इथं किती पाडावं लागतील, आपल्याला 7 मुलं ठेवावं लागतील. मग 7 1 7 7 2 14 7 1 21 7 चौक 28 हे होतील आणि हे 29 30 31 32. तर अशा पद्धतीने जर आपण याचं उत्तर काढलं
प्रत्येक बाजू मुलांची संख्या 9 व्हायला पाहिजे ना. तर हे मध्ये 7 असतील, इथं 7, 7 चौक 28 आणि हे 4 32. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. आता आहे बघा प्रश्न क्रमांक 41. इथं आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब वरचा भाग खाली जातो, खालचा वरी जातो, म्हणजे हा डार्क भाग एकदम खाली असणाऱ्या आकृत्या 3 आणि 4 आहेत, म्हणजे 2 आणि 1 कॅन्सल करून टाका. आता हा भाग या ठिकाणी अर्धा चंद्र खाली, तर हा वरी जाईल या साईडला, तर असं दोन्ही ऑप्शनमध्ये पाहायला मिळते. नंतर हा मधला बाण खाली आहे, त्याचं टोक वरी जाईल. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर याचं बरोबर असणार आहे. आरशातील प्रतिबिंब त्या ठिकाणी हा जो बाणाचं टोक आहे ते या बाजूला येईल आणि हे या बाजूला येईल, तर असं आपल्याला 1 मध्ये पाहायला मिळते, त्यानंतर 3 मध्ये आणि इथे पाहायला मिळते 4 मध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2च कॅन्सल झाला. आता बघा हा डार्क या बाजूला आहे, तर या बाजूला येईल, त्यामुळे एकही कॅन्सल होईल, हाही कॅन्सल होईल. 4 नंबर उत्तर अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 43. तर पहा खालील आकृतीत प्रश्नाकृतीसारखी दिसणारी आकृती पहा. हा पार्ट पाहिला इथं आहे, हा आहे, हा आहे, हा आणि हा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. एक दोरी 5 ठिकाणी कापली तर कितीचे ते किती तुकडे होतात. आता ही दोरी जर एका ठिकाणी कापली तर 2 तुकडे होतील, बरोबर आहे. तर आता ही दोरी 2 ठिकाणी कापली तर 3 तुकडे होतात, म्हणजे जेवढ्या वेळेस कापली त्याच्यापेक्षा 1 तुकडा जास्त होतो, म्हणजे 5 ठिकाणी कापली म्हणजे याचं उत्तर येणार आहे 6 तुकडे होतात. तर पहा आता या सर्वांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर ही 17 येते, तर यांची बेरीज केली तर या ठिकाणी 8 येईल. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पाणी शुद्ध व जंतुरहित करण्यासाठी काय करावे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे, उकळावे. नागपंचमी हा सण कोणत्या महिन्यात येतो. तर या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 श्रावण. भारताचा स्वातंत्र्य दिवस कोणता. तर 15 ऑगस्ट हे उत्तर सर्वांना माहिती आहे. आणि खालीलपैकी सार्वजनिक ठिकाण कोणते नाही. तर याचं उत्तर असणार आहे दुकान. काय असणार आहे, दुकान. आणि सर्वात शेवटी मुख्य दिशा किती आहेत. तर किती आहेत, 4 आहेत. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दुसरी श्रेयाचा पेपर सर्व उत्तर या ठिकाणी अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी एखाद्या उत्तरमध्ये जर काही तुम्हाला फरक वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचं. आणि तुम्हाला इतर वर्गाच्या श्रेयाचे आन्सर की पाहिजे असतील, जसं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, तर या 4ही वर्गाच्या आन्सर की आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील, प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायच्या. ओके, चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.